मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं राज्यात खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर बीड जणू बिहार असल्यासारखं एकामागून एक गुंडांचे कारनामे समोर येत होते। नेत्यांनी पाळलेल्या या गुंडांचं राजकीय कनेक्शनही समोर आलं। त्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडला होता की बीडमध्ये नेमकं चाललंय काय। संतोष देशमुखांच्या खुनाची केस सध्या कोर्टात आहे। या खुना प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्यांची गँग सध्या जेलमध्ये आहे। मात्र आता दिवंगत संतोष देशमुखांच्या घरी घडलेल्या घटनेनं बीड पुन्हा हादरून गेले। नेमकं काय घडलंय देशमुखांच्या घरी आणि त्यामुळे बीड का हादरलंय ते पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। बीड जिल्ह्यात खळबळ माजवणारी घटना मस्साजोगमध्ये समोर आली आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरासह मस्साजोगमध्ये 8 ठिकाणी धाडसी घरफोडी झाली आहे। त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मस्साजोग येथे गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। काही महिन्यांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आलेले गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरासह गावातील इतर 7 ते 8 ठिकाणी एकाच रात्री घरफोडी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेत शेतकऱ्यांच्या केबलसह सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री मस्साजोग परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय होती। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचं कुटुंब आधीच धक्क्यात असताना आता त्यांच्या घरावरही चोरट्यांनी डरला मारलाय। घटनेच्या वेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबातील इतर सदस्य घरात गाढ झोपेत होते। चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटाची उचकापाचक केली। धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की सुदैवानं त्यांच्या घरातून फारसं मौल्यवान साहित्य चोरला गेलेलं नाही, मात्र चोरट्यांनी घराची पूर्णपणे नासधूस केली। संतोष देशमुख यांच्या मृत्यूमुळे घर आधी चर्चेत असताना या चोरीच्या घटनेनं कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। चोरट्यांनी केवळ देशमुख यांच्या घरावरच नव्हे तर संपूर्ण मस्साजोग गावावर लक्ष केंद्रित केलं होतं। एकाच रात्री गावात एकूण 8 ठिकाणी घरफोडी झाली। यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या साहित्याला लक्ष करण्यात आलं। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गावातील अनेक शेतकऱ्यांच्या साठवून ठेवलेल्या 7 लाख रुपयांच्या कॉपर केबल चोरट्यांनी लंपास केल्यात। इतर काही घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम देखील चोरीला गेली आहे। ऐन शेतीच्या हंगामात ट्रान्सफॉर्मर आणि मोटारीच्या केबल चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले। शुक्रवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती तात्काळ केज पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं असून चोरट्यांच्या मागावर पोलीस पथकं रवाना झाली आहेत। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून परिसरात संशयास्पद व्यक्तींचा वावर वाढला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात आधीच तणावपूर्ण शांतता होती, त्यात आता या घरफोडीच्या सत्रामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। त्यांनी संताप व्यक्त केलाय। काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या घरात एक अज्ञात महिला बेकायदेशीरपणे शिरल्याची घटना घडली होती। त्या महिलेनं बाथरूममध्ये शिरून अंघोळ करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यावरून मोठा वाद झाला होता। आता थेट घरफोडी झाल्यामुळे देशमुख कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। बीड जिल्ह्यात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मस्साजोग सारख्या संवेदनशील गावात एकाच रात्री 8 ठिकाणी चोरी होणं हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणार आहे। 7 ते 8 घरांच्या म्हणजे काही घरांचे कुलूप तोडलेले आहेत फक्त, आणि माझ्यासह जे गावातील लोक आहेत एक 6 ते 7 त्या लोकांना सगळी उचकाउचकी करून कपाटाची घरात कुठं काय ठेवलंय का, काही लोकांचं गोल्ड गेले, काही लोकांची रोख रक्कम गेली आहे। आणि मी आणि माझे भाऊ यांचे कपडे ज्या कपाटात मागे घर पडलेले तर तिथं फक्त बघितलंय त्यांनी चोऱ्यांनी की काय सापडतं का तिथं, तर तिथं रोख किंवा कशाची दुसरी चोरी नाही झालेली, फक्त कपडे वगैरे सगळे त्यांनी अस्ताव्यस्त करून टाकलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अजूनही पूर्णपणे मार्गी लागलेला नसताना त्यांच्या घरी झालेली ही चोरी केवळ चोरी आहे की यामागे काही वेगळा कट आहे याचा तपास पोलीस करत आहेत। सध्या पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पण या प्रकरणानं बीड पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे काढले। आधीच संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाही। कृष्णा 3 वेळा घरी येऊन गेला पण पोलिसांना दिसला नाही असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता। अहो, फक्त कृष्णाच नाही तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीही अजून मोकाटच आहेत, त्यांचा शोधही पोलिसांना लागत नाही। अशात पोलिसांवर आरोपांचा भडीमार सुरू असताना देशमुखांच्या घरची चोरी म्हणजे कमालच झाली आहे। बीड पोलीस नेमकं कोणत्या गोळ्या खाऊन झोपलेत असा सवाल आता बीडमधील जनता विचारू लागली आहे।
बीड पोलिसांचं याआधीच नको ते कारनामे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आहेत. त्यामुळे वर्दीनं रक्षक होण्याची अपेक्षा आहे, भक्षक नाही. तर प्रशासनाकडून देशमुख कुटुंबियांच्या सुरक्षेची आशा असते. देशमुखांच्या घरी चोरी झाली असली आणि चोर जरी रिकाम्या हाती गेले असले तरी पोलिसांचं जमीर चोरीला गेलंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.